कीर्ति करो शिव नाम की। बोलो शिव शिव शिव, बोलो शिव शिव शिव, बोलो शिव शिव शिव, बोलो शिव शिव शिव। मनवा कीर्ति करो शिव नाम, मनवा कीर्ति करो शिव नाम, मनवा कीर्ति करो शिव नाम सांबरे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। कैलाशिराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगटी शंभो माझ कोण तारे, तुझ विहीन शंभो माझ कोण तारे। गुरुदेव महादेव, गुरुदेव सदा शिवा, गुरु तत्वात् परम नास्ति, तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै
शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. ज्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची निर्मिती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. संत शिरोमणी मन्मथ माऊली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य परमपूज्य गुरु माऊली माझे गुरु श्री गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य परांडकर बाबा राचलिंग शिवाचार्य परांडकर बाबा यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करू. चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताहामधील आजचा 6वा दिवस 6व्या दिवशीची शिव महापुराण कथा भव्य दिव्य अशी चालू असलेली शिव महापुराण कथा. आदिशक्ती आदिमाया जागृत झालेली तुमच्या गावामध्ये. जागृत म्हणायची गरजच नाही, तिचाच आशीर्वाद तुम्हाला आहे, कारण ती अगोदरच स्थानापन्न झालेली आहे. आदिशक्ती आदिमाया. पण ती स्वशक्ती कुठंतरी आपल्यामध्ये नाही असं धरून आपण चलत होतो, पण ती शक्ती आता जागृत झालेली आहे. आदिशक्ती आदिमाया आता जागृत झालेली आहे. आता विणा घेऊन आमची महिला उभा टाकलेली आहे. पहिल्यांदा काल विणा आमच्या महिलांनी घेतला आणि या गावामध्ये आईचं बहिणीचं महत्व आमच्या महिलांनी पटवून दिलं. अक्का महादेवीचं स्वरूप आमच्या महिलांना आलं. खरंच काय गोड चेहरे ग बाई, बघायचं काही काम नाही, बघितलं की समाधानच वाटतं. फक्त अशी सुंदर भव्य दिव्य शिव महापुराण कथा आणि शिव महापुराण कथेमध्ये सिंत वाजवून सुंदर असं गायन करत आहेत आमचे मोतीराम महाराज जाधव पळसकर हरिभक्तपरायण. त्यांचं सुंदर असं गायन तुम्ही ऐकत आहात. सुंदर असं गायन ते करत आहेत. मंत्रमुग्ध करून टाकलं. बघता बघता आपल्या सांगतेचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. त्याचबरोबर आमचे हरिओम महाराज, हरि आणि ओम ज्यामध्ये एकमेव सामावलेले आहेत, जिथं कसल्याही प्रकारचा भेद नाही, कसलाच भेद नाही. हरी कीर्तन नाही, शिव कीर्तन नाही, हरी नाही, शिव नाही, सगळं एक पात्र जोडण्याचं काम करतात म्हणजे आमचे हरिभक्त परायण हरिओम महाराज यांच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करू. त्याचबरोबर माऊली म्हणजे आई, आईचा आसरा काय असतो या कथेमध्ये आमच्या माऊली महाराजांनी दाखवून दिलं की पावलं खेळणं काय असतं, दंग होणं काय असतं, दंग होऊन माऊली म्हणून घेणं काय असतं. आमच्या हरिभक्त परायण माऊली महाराजांनी शिवभक्त परायण झाले आणि त्यांनी ते सिद्ध केलं. ताई आता तुम्ही कुठेही जा, मी तुमच्या मागेच आहे म्हणून सांगितलं. आता मी येणार तुमच्या बरोबर. एवढा आनंद आमच्या माऊली महाराजांना. खरंच हरिभक्त परायण शिवभक्त परायण आमचे माऊली महाराज त्यांच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करू. आमचे दादा पलीकडचे खाली बसलेले गिरी महाराज आणि आमचे ही दोन छोटे अक्षरशः असंत अवतार असलेले आमचे दोन छोटे कलाकार आमच्या आजीबाई अगदी बगलत घेऊन बसत असतात. आत्ताच तापीची गोळी घेऊन, अंगा दुखायलेली गोळी घेऊन, घरचे काही म्हणतील म्हणून गोळ्या सुद्धा दाखवायच्या नाही. डॉक्टरला म्हणतात तुला काही माहीत नाही, मलाच माहीत आहे, गोळी घ्यायची नाही तर येऊन बसायचं. आपलंच खरं. किती छान, किती भाव. सगळं गाव शिवमय करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर एकमेव खांबाई बरं का तुमच्या गावचा खांबाई. त्या आमच्या आजी, खरंच आजी काय करावं, पायाला हात लावला आणि झटकून उठून बस. अरे बापरे तुमचा नको, असं कसं करायला म्हणल्या, उठल्या आणि इकडं येऊनच बसल्या. असं सुंदर आमच्या आजी, फार छान. त्याचबरोबर या सप्ताह कमिटीमधील वरिष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेली आहे बरं का. अतिशय आमच्या या सचिन महाराजापासून पलीकडचे तिकडचे सगळे 2-3 आमचे ज्यांनी पावती बुक घेऊन बसले ते एक दिवशी गायला बसते, एक दिवशी पावती घेऊन बसते, एक दिवशी विणा घेऊन बसते, एक दिवशी चाल म्हणते, एक दिवशी टाळ वाजवते आणि एक दिवशी सगळीच कामं करून आम्हाला पाठवून देते. खरंच महाराज काय तुमचं कौतुक करावं. ताई आता पुढच्या वर्षी सप्ताहामध्ये तुमची कीर्तन सेवा आहे म्हणून आमच्या महाराजांनी याच वर्षी डिक्लेअर केलंय बरं का. आता तुमची कीर्तन सेवा पुढच्या सप्ताहामध्ये आहे आणि मी सुद्धा सांगितलं 101% आनंदामध्ये मी सुद्धा करेन. का आनंद आहे हो माझ्या माता भगिनी. तुमचं फळाला आलेलं आहे. आता तुमचा सप्ताह फळाला आलेला आहे. आता आपला सप्ताह एक पूर्तीकडं चाललेला आहे, एक तपाकडं चाललेला आहे. आता 10वं वर्ष संपून 11वं वर्ष आणि 11वं वर्ष गमती जमतीत आपलं पुढच्या वर्षी असंच होणार आहे. पण 12वं वरीस धोक्याचं. कारण आम्ही फक्त 3च वर्ष तुमचे बांधील आहेत, पुन्हा बांधील नाही आहोत. त्याच्यामुळे कविता ताईला अगोदरच सांगितलंय जरा दुसरीकडेही जाऊ द्या ना. त्यांनी सांगितलं एवढं वर्ष फक्त
त्याच्या पुढचं वर्ष एक फक्त 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 म्हणतात ते इथंच गुंतवून ठेवतात. अतिशय सुंदर. बरं, सांगायचा एक विषय महत्वाचा आहे. अतिशय सुंदर यूट्यूबच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र, अख्खे कथाकार, अख्खे आपले शिवाचार्य आणि सगळेजण आनंद घेत आहेत बरं का. मला या यूट्यूबला कथा ठेवल्यापासून सेकंदभर पण आराम नाही. मंदिरातली घंटी तसा माझा मोबाईल झाला. काय बघायचं काम नाही. आमच्या जोशीताई ज्या आज कथेमध्ये नाही पण त्या घरी बसून कथा ऐकत आहेत, आमच्या जोशीताई त्यांचे सुपुत्र त्यांनीही ठेवलेली लाईव्ह कथा, आई तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी काही पण, असे म्हणणारे आमचे जोशी दादा, तुमच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून महाराष्ट्रामध्ये खडखडीत आवाज पोहोचवण्याचं काम आमचे राठोड दादा करायलेत बरं का. महाराष्ट्रामध्ये खाड 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 आवाज येत ताई तुमचा. आम्ही म्हणलं माझा नाही येत, राठोड दादाच्या सिस्टीमचा येत. अतिशय सुंदर ज्यांची सिस्टीम असे आमचे राठोड दादा. दादा तुमच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करून आता आज तरी आमच्या महिला मंडळाचे नावं घेणं खास जरुरी आहे. आणि खरं सांगू का, वैराग्याचं भूषण अक्का महादेवी, आणि अक्का महादेवी म्हणायला काही हरकत नाही. तसं आमचं कळमचं सुद्धा आज भजनी मंडळ इथं आलेलं आहे बरं का. खरंच कळमचं भजनी मंडळ म्हणजे एक प्रेमाचा लोंढा आहे, लोंढा. आणि या लोंढ्यामध्ये माझा जीव सापडलाय बरं का. आता काही इथून मला सुटका नाही. काय सांगावं, यांच्या चेहरेकडे बघितलं ना, काय सांगावं, स्वर्गामधले देव दिसायल्यासारखं सुरुवात होती मला. असं आमचं कळमचं भजनी मंडळ तुमच्या हृदयामधील शिवाला कोटी कोटी प्रणिपात करू. खूपच छान, खूपच छान. एवढा जीव, एवढा जीव, एवढा जीव बघायचं काम नाही. यावर्षी आमच्या ताईंनी शिवकथेमध्ये नवीन एंट्री घेतली आणि त्यांचं मन मोहून टाकलं आणि ताई आमच्या कथेतच येऊन बसल्या यावर्षी. असं दरवर्षी त्यांनी यावं. एक वर्ष कथा ऐकली आणि त्यांचं मन भरून गेलं. त्यांना खरा आनंद जीवनाचा कळाला आमच्या ताईला. ताई आडनाव गोंगडे ताई. गोंगडे ताईंनी यावर्षी कळममध्ये पहिल्यांदा शिवकथा ऐकली आणि ऐकल्यानंतर त्यांना कळालं की जीवनातला खरा आनंद कशामध्ये. आणि ताई आज उठून आपल्या खामसवाडीच्या शिवकथेतच येऊन बसल्या फटका. ताईंनी सांगितलं ताईंची मुलं डॉक्टर आहेत, प्रोफेसर आहेत, सर शिक्षक आहेत, संपत्तीला काही कमी नाही, संतती खूप चांगली आहे, सगळं सगळं भरपूर आहे. पण ताईंनी सांगितलं ताई मला त्या सगळ्या चांगल्याचा अनुभव मला या शिवकथेमध्ये आला. एवढं त्यांना आताही त्यांच्या डोळ्यामधून आश्राच्या धारा चालू आहेत सारख्या. अशा आमच्या घोंगडे ताई, त्यांना जागृत करणारा आमचं ही महिला मंडळ. चला तर खरं. त्यांनी फोन केला की आपल्याला कधी जायचंय, कधी जायचंय, कधी जायचं. सगळ्यांना झोप येऊ दिली नाही त्यांनी. आज जायचंय जायचंय फार भाव. आणि मला जप करता येऊ लागला असा हे षडाक्षरी पंचाक्षरी लिंग मंत्राचा महिमा आहे. आणि खरं सांग का, इथं या स्टेजकडे या दादा, तुम्ही इथं स्टेजवर या, स्टेजवर मला तुमचा सत्कार करायचा आहे. तुम्ही इथं या. या दादांचं खरं तर यांना शारीरिक त्रास म्हणजे अटॅक आल्यामुळं काही मानसिक तणाव प्रत्येकाच्या जीवनात असतात. दादांनी आमच्या खूपच तणाव घेतला आणि दादांना त्रास झाला. दादांचे एवढे सगळे अवयव बंद पडले. दादांना ओम नमः शिवाय सुद्धा म्हणता येत नव्हतं. पण कथा ऐकले आणि कथा ऐकून दादांना ओम नमः शिवाय म्हणायला येऊ लागलं. दादांनी सांगितलं थोडं सावकाश वर या दादा, थोडं धरून आणा त्यांना. आणि दादांनी आता जप करायला सुरुवात केली. माझ्या सोबत सकाळी दादांनी, आम्ही दोघांनी मिळून प्रसाद सोबत घेतला. त्यावेळेला दादांच्या डोळ्यामधले अश्रू व्हायचे थांबत नव्हते. एवढा या शिव महापुराण कथेचा महिमा आहे, एवढा या पंचलिंगेश्वर भगवंताचा महिमा आहे. खरंच अत्यंत आदरानं दादा मी तुम्हाला म्हणत आहे. तुम्ही मला सांगत होता, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. ही शिव महापुराण कथा धन्य आहे. फक्त मनामध्ये भाव असला पाहिजे, मनामध्ये भाव ठेवला पाहिजे. कारण इच्छा पुरवणारा तो भोळा शंकर तुमच्या सतत सोबत आहे. दादांचा मी इथं सत्कार करू इच्छिते, कारण की दादांना पुढच्या वर्षी चांगलं बोलता येईल हे खात्रीनं मी दादांचा इथं सत्कार करू इच्छिते. एक फोटो घ्या तिथून. आणि दादा या
शिव महापुराण की जय, पंचलिंगेश्वर भगवान की जय। एक बेला हर हर महादेव। दादा 1 मिनिट आपल्याला जप म्हणून दाखवणार आहेत, ज्यांना काहीच बोलता येत नव्हतं पण ते आज आपल्याला थोडंसं नामस्मरण करून दाखवणार आहे, जप म्हणून दाखवणार आहे। बोला दादा, म्हणा म्हणा, बोला 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 बोला, या माईक मध्ये बोला, या माईक मध्ये। महादेव 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 एवढी वाचा फुटली दादांना। उच्चार करतील हे पंचलिंगेश्वर त्यांना आशीर्वाद प्रदान करील। नक्कीच तुम्हाला एवढा मोठा आशीर्वाद मिळेल दादा, आणि तुम्ही यामधून, या संकटामधून, या शारीरिक दुःखामधून खरंच पंचलिंगेश्वर भगवंत तुम्हाला बाहेर काढेल। हर हर महादेव, हर हर महादेव। पोस्ट वरून जर आपल्याला असं होत असेल तर आपलं प्रारब्ध, पण त्या प्रारब्धाला न घाबरता शिवाची कथा एकाग्र मनानं ऐकून फक्त घरी गेलं की शिव शिव शिव, महादेव 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 म्हणत गेले, आणि एका वर्षात त्यांना बोलायला वाणी भगवंतानं दिली। पुढच्या वर्षीपर्यंत ते आणखी त्यांच्यामध्ये सुधारणा होऊन ते आपल्याला नक्कीच चांगलं बोलणार आहेत दादा। या पंचलिंगेश्वर भगवंताच्या चरणी तशी तुम्ही आम्ही प्रार्थना करू, आणि प्रत्येकाला असे सुंदर सुंदर अनुभव यावेत अशी ही शिव महापुराण कथा। हर हर महादेव। शिव पार्वती विवाह अगदी थाटामाटामध्ये संपन्न झाला। खरं सांगू का, ज्यावेळेला रत्नासारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली म्हणलं की आमची पार्वती सुद्धा रडायलेली मी व्हिडिओमध्ये बघितलं। पार्वतीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते हो, फार महत्वाचं। आणि शंकर तर माझ्याकडे गुरुगुरु गुरुगुरु बघत होते। काय सांगायचं तुम्हाला, पार्वतीला का रडवलं, पार्वतीला का रडवलं म्हणत होते ते। मी म्हणलं पार्वती रडत आहे पण आता इथून पुढं रडू देऊ नका, म्हणजे बस। शिव महापुराण कथा अतिशय सुंदर थाटामाटामध्ये संपन्न झाली। काय तो शिव, काय ती पार्वती, काय ते कैलास, काय सुंदर हिमालय पर्वत, या सगळ्यांचा अनुभव काल आपण घेतला। खूपच छान झालं, खूपच छान। एकदा त्या पार्वतीसाठी टाळ्या वाजवाकडे। त्याचबरोबर शिव महापुराण कथेमध्ये पार्वती मातेला एक साध्वी स्त्री येऊन पतिव्रता धर्म सांगत आहे। पार्वती माता ऐकत आहेत आणि पार्वती माता ऐकून आचरणामध्ये आणत आहेत अशी शिव महापुराण कथा। पार्वती साध्वी स्त्री सांगत आहे, पार्वती ऐकत आहेत, आणि खरं सांगा पार्वती माता आत्ताच्या पार्वत्याने माझ्या मनावर घेतलं पाहिजे ग। पार्वतीनं काय सांगितलं काल आपण, जात्यावर ओकळावर बसू नये, माय दारात उभा टाकू नये, उंबऱ्यात उभा टाकू नये, पती परमेश्वर मानावा, आणि आजपासून हेच माझे आई वडील म्हणून त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक व्हावं ही शिव महापुराण कथा सांगते। आत्तापर्यंत माझे आई वडील हे आहेत, पण आता इथून पुढं माझे आई वडील, जे पतीचे आई वडील तेच माझे आई वडील, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते अशी शिव महापुराण कथा सांगते। अतिशय सुंदर या शिव महापुराण कथेमध्ये सांगितलं, आणि पार्वतीची थट्टा करण्यासाठी तिच्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि तिला म्हणू लागले, हिमनगरीच्या घरच्या नारी हसती पार्वतीला, शोभस्पती का सारखा नवरा मिळाला गौराईला।
हिमनगरीतले सगळे पोरी मैत्रिणी जमल्या आणि पार्वतीला म्हणू लागल्या, पार्वती तुझं भाग्य किती मोठं आहे ग पार्वती. आताच्या ज्या मायांना पाहिजे ना, आताच्या चालूच्या जी पार्वती, आता हिमालय राज्याच्या मेणाराण्या आहेत ना, आताच्या मेणाराण्या, त्यांना तेच पाहिजे. वर बापाचा पत्ता नाही, वर माई तर शून्य, नंदा जावा कुणीच नाही, किती ग बाई पुण्य. पार्वती अगं तुझं किती भाग्य मोठं आहे. तुला सासू नाही, सासरा नाही, ननंद नाही, जाऊ नाही, कोणी सुद्धा नाही, अशी ही मेणाराणी. काय बाई माझं भाग्य मोठे, काय माझी पार्वती भाग्यवान नाही. सासूला चहा द्यायचा नाही, सासऱ्याला चहा विचारायचा नाही, त्याचं कधी काही करायचं नाही, काही नाही. आत्ताची शिकवण बघा. पार्वती तू भाग्यवान आहेस ग, तुला आभाळातून पडलेला नवरा मिळाला. काय तुला सासरा नाही, सासू नाही, काही नाही. काय आनंद व्हायला. अगं बया 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 बया, काय खुल्ल्या उग कमळासारख्याच खुल्ल्या. सासरा नको, सासू नको, कोणी नको, फक्त नवरा असावा. आणि त्यानं रट्टे द्यायला चालू केल्यावर मग, त्यानं रटवायला चालू केल्यावर मग कसं, काय इच्छा आहे. सगळं खरं वाटतं पण आई वडील नको वाटतात. आई वडिलाची प्रॉपर्टी पाहिजे. तुला किती शेती आहे, तुला घर आहे का, तुला नोकरी आहे का, मुलगा दिसायला सुंदर आहे का, सगळं असं वाटतं. पण त्याचे आई वडील नको वाटतात, त्याला बहीण नको वाटते. ही मेणाराणी म्हणू लागली. कलियुगातल्या सगळ्या मेणाराणीला सांगू लागली, अगं तुमचं मन असं झालंय कसं, अशा कशा वागायला लागलात तुम्ही. आईची सेवा नको, वडिलाची सेवा नको, काही नको, काही नको. पण असं नाही सांगितलं. साध्वी स्त्रीनं सांगितलं, पार्वती तू शिवाची पत्नी होईली माय, तू जगाची जननी आहेस आणि तू प्रत्येकाला आपलं म्हणणं, प्रत्येकाच्या दुःखाचं निवारण करणं तुझं काम आहे. साध्वी स्त्री सांगू लागली, डम 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 डमरू वाजे, वाजतो ग शंख, वाजंत्र्याला पैका नाही, किती ग बाई रंक. कशाला वाजंत्री लागतात, भूत नाचायला आणली होती आहे की नाही. तुम्हाला सांगू का, कलियुगामध्ये, कलियुगासाठी हा संदेश आहे. वाजंत्र्याला पैका नाही, किती ग बाई रंक, किती ग बाई रंक. त्यावेळेला महादेवाच्या लग्नामध्ये भूत नाचले. आता भूत नाचायची पद्धत अगोदरपासूनच आहे. आता माग बसलेल्यांनी ऐकून घ्या, आताचे लग्न जर एकचं टायमिंग काढला तर 2ला लग्न लागतं का, तर भूत नाचतात त्याच्यामध्ये. आणि ते भूत असे आहेत महाराज, इतके बेभान झालेले, ते भानावरच नाही. काय ती गाणे, काय गाणे. बरं लग्नामध्ये वाजू द्यावं. एका ठिकाणी नवरदेवाला फुल केलं महाराज, आणि लग्नाच्या अगोदर भूत पुढं नाचायला लागले. त्या भूतांना मेळच नाही, धनाक 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 भूत नाचायला सुरुवात झाली. आणि हा नवरदेव घेतला आणि खाली नवरदेव घेतला महाराज, एवढा नाचायला, एवढा नाचायला, एवढा नाचायला, आणि एका झाडाखाली बेशुद्ध होऊन पडला. 5 वाजले तरी नवरदेव शुद्धीवर नाही, बेशुद्ध झाला तो. आणि विचार करायचं टाइम निघून गेला. नवरीनं सांगितलं, हा नवरदेव नकोच म्हणले मला. असला भूतासारखा कुठं नवरदेव असतो का, काय पद्धत काय निघाली, मला संस्कृती कुठं गेली. गणपती बसवायचा महाराजांनी, गणपती पुढं शांताबाई. अरे काय त्या गणपतीला वाटतं मी काय पाप केलं. गणपती सारखं पाप कुणाचंच नाही बरं का. गणपती म्हणतो पार्वती मातेला, आई माता माझ्यासारखा पापृष्ट माणूस कुणी नाही. तुम्ही मला सांगितलं या दरिद्री माणसाला, या दुःखी माणसांना, या कष्टी माणसांना निवारण करण्यासाठी तो 11 दिवस पृथ्वी तलावर जा. आणि मी तुमचं ऐकून पृथ्वी तलावर आतो तर ही भूतांनी रात्र रात्र मला झोप येऊ दिली नाही. का, गाणे लावले त्याच्यामध्ये, नको 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 नको. गणपती बाप्पा म्हणले, आई अगं असं कसं केलीस माझ्यावर अन्याय, असल्या भूतात नेऊन मला सोडलीस तू. काय ढंगाचे गाणे असतात का महाराज, ढंगाचे गाणे आहेत का, काही नाही. फार विचित्र माणसं झाले हो, फार विचित्र माणसं झाले. डीजे लावा,
नाचलंच पाहिजे. सकाळी पहाटेपासून मस्जिदीवर नमाज पडतो महाराज. गाणे नाहीत वाजत शांताबाई त्यांच्याकडे नाहीत का? जरा घ्या आदर्श कुठला तरी. आदर्श घेतला पाहिजे आपण, आदर्शानं जगलं पाहिजे. जरा घ्या लक्षात. आपली संस्कृती कुठं चालली ती बघा जरा. काय करायलो तर आपल्याच धर्माला आपण कलंक बनायला लागलो. आपल्या सणांना आपण असं दाखवायला लागलो की दुसरे आपल्यावर मजाक उडवावा. ते सांगतात गणपती आणतात, बसवतात, थै 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 मदिरा पान करून दारू पिऊ पिऊ नाचतात, आडवे तिडवे होतात आणि देवाला उलट मध्ये टाकून येतात. इतके विचित्र लोक निघाले ओ राक्षस आत्ताचे. जरा घ्या संस्कृती लक्षात. कडक भाषा आहे माझी, मी भेट नाही कोणाला बोलायला. काय बोलायचं ते कथा सुटल्यावर या कोणाला यायचं ते विचार करा. पहाटे 5 वाजल्यापासून 5 वेळेस मस्जिदीमध्ये जातात, पण शांताबाई नाही ऐकू येत. स्वतःच्या देवाचं गुणगानच करतात. मग कधी तुम्हाला कळलं? कधी लक्षात येईल आपल्या की आपली संस्कृती काय आहे? आपल्या संस्कृतीला शिवजयंती करतात महाराज. आज शिवाजी महाराजांची पुण्यतिथी, शिवजयंती करतात आणि बेश्रमासारखं त्याच्या पुढे शांताबाई लावून नाचतात. शिवाजी महाराजांनी हे सांगितलंय का? हे सांगितलंय शांताबाई म्हणून नाचा? अहो अर्धे तर बेशुद्ध असतात आणि त्या बेशुद्ध झालेला महाराजांनी उगाच सटके द्यायला पाहिजेत येऊन. हे सांगितलंय का? दारू प्यान नाचा. अहो काय आदर्श आहे? अहो ज्यांनी स्वराज्यासाठी काय झटे दिलेत विचार करा जरा. काय झटे दिलेत, काय संघर्ष केलाय, किती संघर्ष करावा लागला. अहो किती जणांचं बलिदान गेलेलं आहे. लक्षात घ्या जरा, घ्या. आपल्या लेकांना सांगा जरा. नाही समजत तर एखाद्या गुरुकडे नेऊन आपटा त्यांना नेऊन जरा. गुरुची कृपाच नाही या गावावर तर गुरु कुठून येणार आहेत? गुरुच नाहीत या गावावर, गुरुच नाही. आणि जिथं गुरुची कृपा नाही ना ते गाव दिशाहीन असतं. दिशाहीन असतं. ज्या गावामध्ये शिव नाही त्या गावातलं शिव प्रयत्न येत नाही. ज्या गावावर गुरुची दृष्टी नाही त्या गावामध्ये संस्काराचा झरा वाहत नाही. उघड बोलायला काय अडचण आहे? मी भेट नाही कोणाला, नका बोलू, मला पण यायचं नाही. काही घेणं नाही देणं नाही. खरड बोलतेत म्हणून आणायचं नाही, खरड बोलतेत म्हणून आणायचं नाही. खोरड आणि तुमची स्तुती तुम्हाला लाल केलं की लय चांगले, लय चांगलं गाव आहे, लय चांगलं गाव आहे, लय चांगलं गाव आहे म्हणून तारीख टाकण्याचं काय घेणं नाही देणं नाही. काही चांगलं नाही, काही गुरुची कृपा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. गुरुची दृष्टीच नाही. 40% लिंगायत समाज आहे. एकाला प्रत्येकाच्या घरात जाऊन विचारलं गुरु कुठले आहेत? दाढीवाले आहेत. आता दाढीवाल्याचा कुठून शोध करायचा? ही काय सांगायची पद्धत आहे का? दाढीवाले आहेत आणि भगवे वस्त्र घालीत होते. म्हणलं सगळेच घालतात आणि सगळेच दाढ्या ठेवतात, सांगा कुठले? एकाला गुरु माहित नाही ते एकाला. अहो काही जण इथं 100% बसलेले दीक्षा घेतल्या नाहीत, 70चे आहेत तिथं. काही जण 90च्या वयातले आहेत, लिंग गळ्यात नाहीत. लाज वाटावी लागते, लाज. लाज वाटते. काय लिंगायत धर्म म्हणून मिरवता तुम्ही? मानव धर्म सुद्धा म्हणून मिरवायच्या लायकीचे नाहीत. काय सांगावं तुम्हाला? काय तळतळ होती, काय तळतळ होती. एकदा गुरु आणून बघा, आपली प्रगती कुठं जाईल ते बघा तुम्ही. कुठले या ना गुरु. कळमला मानूरचे महाराज दरवर्षी येतात. कधी गेलात का दर्शनाला? कोण कोण गेलं सांगा बरं, हात वर करा बरं. हा एकट्याच निघाल्या. हा एक अगर 2 कसं एका दोघावर गाव चलन. कधी जावा दर्शनाला, कधी मठ बघा, कधी गुरु बघा, त्यांचं बघा आचरण. त्यांनी बघा आपल्यासाठी देह त्याग केलेला, त्यांनी का भगवे वस्त्र घातले. बघा ना, बघा ना. सद्गुरु सारिका अष्टपति रागा, सद्गुरु सारिका अष्टपति रागा, सद्गुरु सारिका अष्टपति रागा. हो इतना चाले का कोन करे, इतना चाले का कोन करी, इतना चाले का कोन करी, इतना चाले का कोन करी. सद्गुरु सारिका अष्टपति रागा, सद्गुरु सारिका अष्टपति रागा, सद्गुरु सारिका
पाटीला सद्गुरु सारिका असा पाटीला हर हर महादेव हर हर महादेव पंचलिंगेश्वर भगवान की जय. खरं सांगू शिवाचार्य थक्क झाले. ताई तुम्ही एवढं कडक कसं काय बोलू शकता म्हणजे आम्ही सुद्धा बोलत नाही एवढं तुम्ही कडक. मी म्हणला मला तारकीची गरज नाही महाराज, मला काही कोणाला भ्यायची गरज नाही आणि कोणी मला मारायला आलं तर एकटी मी समर्थ आहे म्हणले. मी भेद पण नाही कुणाला, कारण कुणाचंही खावं तर सत्य सांगून जावं. तुम्हाला गुरुची थोडी सुद्धा तुम्हाला गुरुची कृपा नाही, इतकी सुद्धा गुरुची कृपा नाही. आणि गुरुची कृपा फार महत्वाची आहे. नुसतं कमवून उपयोग नाही, कमावलेला 1% आपला गुरुला गेला पाहिजे महाराज, गुरुवर समर्पित झाला पाहिजे. तुम्ही बघा त्या पिढीमधला एक तरी असा माणूस निघेल, तो कमीत कमी राजकीय क्षेत्रामध्ये मदत करणारा निघेल, सामाजिक क्षेत्रामध्ये मदत करणारा निघेल, किंवा असा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तो असेल. तुम्हाला महतीच माहिती नाही. 100% इथल्या लोकांना तीर्थ कसं घेतात माहिती का? तीर्थ लिंगावर झोपल्या की काय, तिकडं झोपल्या काय सगळ्या खुशाल झोपा ग माय, कारण तुम्ही झोपलेलेच आहेत. निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा, निजू नका ग माझ्या आयानो. एकदा गुरु आणा, काही लागत नाही हो गुरु आणण्यासाठी, काही लागत नाही, काही लागत नाही. फक्त पती परमेश्वर मी तुमच्या चरणी नतमस्तक होते. मला साडी नको, मला दागिना नको. तुम्हाला सांगू का, एक वेळ अशी येते, एक वेळ अशी येते की घरातली संतती नीट करण्यासाठी आपले दागिने सुद्धा मोडायला आपल्याला मागं पुढं बघावं लागत नाही. दागिने मोडले तरी ती नीट होत नाही, सगळी संपत्ती विकली तरी नीट होत नाही, जीव गहाण कुठे टाकला तरी नीट होत नाही. पण तो नुसता जीव गुरुच्या चरणावर गेला तर ती संतती नीट झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही एकदा गुरुचं दर्शन घ्या, इतकी गुरुमध्ये ताकद आहे. माझा विषय हा नव्हताच मुळामध्ये, पण मला या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मला जास्त घरी जाण्याची वेळ आली. आणि घरी गेलं की माझं पहिलं काम आहे देवघर देवारा बघणे आणि गुरुचा शोध करणे. या 2 गोष्टी मी करतेच. गुरु कोणते आहेत म्हणलं की कोणालाच सांगायला तयार नाही, कोणाला आजीलाही सुनालाही कळना, सासूलाही कळना. सासूही तोंडाकडे बघायली, सुनी तोंडाकडे बघायली. होते माहीन आम्ही इथं दीक्षा घेतली आणि तिथं गेलो, आणि कुणी तर म्हणतं आम्ही घेतलीच नाही, कुणी तर म्हणतं आम्ही विकत आणला आणि देव घातला. तुम्हाला सांग का अर्थ नाही, अर्थ नाही. नवरा केल्याशिवाय मंगळसूत्राला किंमत नाही. बाजारात गेलात आणि मंगळसूत्र गरीत घातलं तर तुम्हाला सौभाग्यवती कोणी म्हणत नाही. पण गुरुनं जर इष्टलिंग दिला आणि तो जर तुम्ही गळ्यात घातला तर तुम्हाला सौभाग्यवती म्हणण्यासाठी कोणी सुद्धा तुमचा हात धरू शकत नाही. विचार करा, लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं की तुम्ही तुमचा हात कोणी धरू शकत नाही, तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र कोणी विस्कटून घेऊ शकत नाही आणि तुम्ही सुद्धा घेऊ देऊ शकत नाहीत. एवढी ताकद असते सौभाग्यवती स्त्रीमध्ये. तशी दीक्षा घेतल्यानंतर गुरु कुठले सांगताना जीभ लडखड करत नाही महाराज. तुम्ही आधी विचार करता गुरु कुठले, घंटाभर ह्या फोटोकडे बघ, त्या फोटोकडे बघ, त्या फोटोकडे बघ. अरे मन्मथ माऊलीच्या सानिध्यामधले आपण आहेत. अरे कळम मधल्या मन्मथ माऊलीचे लेकर आहेत आपण. ज्या मन्मथ माऊलींनी आपल्यासाठी देह वाहिला त्या मन्मथ माऊलीचे लेकर आहेत आपण. विचार करा आपली वर्तणूक कशी पाहिजे. अहो तुम्ही खामसवाडीचे म्हणजे अभिमान आहे कळमचा. शिवलिंग स्वामी माता पार्वतीचं मी वर्णन केले पहिल्या दिवशी. त्यांना गुरुची कृपा झाली म्हणून त्यांना पुत्र प्राप्त झालेला आहे. 1000 वेळेस सांगितलं मी तुम्हाला. कथे 3 दिवस मी तेच घेत होते. कथा थोडी कमी झाली तर चालेल म्हणलं, पण कथेमध्ये हे घेणं महत्वाचं आहे. तसं शिवलिंग स्वामीने पार्वती मातेने गुरुची भक्ती केली आणि त्यांना गुरु कृपा झाली. कुठं गुरु कृपा झाली हे सांगितलं. माऊलींनी कुठं तपश्चर्या केली हे सांगितलं. माऊलींना कोणत्या गुरुची कृपा झाली. मानूर सारखं श्रेष्ठ ठिकाण मणिकर्णिका नदीच्या ठिकाणावर नागेशाची समाधी वर स्वराज स्वामी सेवेला विरूपाक्ष शिवाचार्य महाराज त्या गादीवर विराजमान. आणि त्या गुरुची कृपा म्हणजे आपल्या मन्मथ माऊलीला झालेली आहे. विचार करा. हर हर महादेव, हर हर महादेव. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा
एक सांगू का तुम्हाला, माझ्या मनातली खंतन मला अतिशय आवडतं. साध्या भोळ्या आवाजात म्हणते मी. माझ्या गुरुने मजला ग बाई नेले एकांत, ज्ञानाची ज्योत लाविली माझ्या हृदयात, ज्ञानाची ज्योत लाविली माझ्या हृदयात, बसले हो महाराजा, गादीवरती आसन टाकून बसले हो महाराजा, ज्ञानाची ज्योत लावली माझ्या हृदयात, 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 ज्ञानाची ज्योत लावली माझ्या हृदयात. विचार करा काय आनंद आहे. नुसत्या गुरुच्या आनंदाने आपला परिवार फुलून आलाय. हा गुरु माझ्या महाराजांनी एकांती मुनेले आपुले देवघर मजला दाविले. पहिल्या दिवशीपासून मी तुम्हाला सांगते, तुमचं घर बघायला, तुमची पीओपी बघायला, तुमचा कलर बघायला, तुमची पुट्टी बघायला मी तुमच्या घरी येत नाही. फक्त तुमचं देवघर बघण्यासाठी मी आपल्या घरी येते. आपल्या घरी तेवढ्यासाठी येते महाराज. का? आपल्या गुरुवर आपल्या देवघरामध्ये कोणत्या गुरुचा फोटो आहे, आपले कोणते गुरु आहेत. फक्त तुमचं देवघर बघितलं की एका मिनिटामध्ये माझ्या लक्षात येतं की आपली गुरुची भक्ती आपल्याजवळ किती आहे. आपल्या घरी गुरु कितीदा आलेत मी तुम्हाला एका सेकंदात सांगते. ते आमच्या गुरु माऊलीचा आम्हाला आशीर्वाद असतो. माझ्या सुद्धा गुरुनं मला एकांतामध्ये नेलं आणि स्वतःचं देवघर दाखविलं महाराज. खेळ नाही, खेळ. विचार करा. शिव महापुरांची कथा सांगते. आमच्या खावसवाडी ग्रामस्थामध्ये एक संकल्प निर्माण झाला, ताई आम्ही आता गुरुला घेऊन येणार, गुरुला घेऊन येणार, गुरुला घेऊन येणार. आणि आमचे दादा नक्कीच ते पुढाकार घेऊन ते सर्व कार्य आमच्या कविताताई करून घेणार. माझा विश्वास कविताताईवर जास्त आहे. कारण तुम्हाला सांगा, शिव महापुराण कथा सांगत असताना मला तर खूपच संकट आले बरं का. पण आमच्या कविताताईला माझ्यापेक्षा 10 पट संकट आले. तुम्हाला काय माहित आहे, तुम्ही हा आनंद घेताना त्याच्यासाठी त्यांनी काय देह झिजवलाय ते फक्त मला अंतकरणाला माहित आहे सगळं काय आहे ते.
फार जे पुढं होतं ना त्याला फार कष्ट सहन करावी लागतात, लोकांचे बोलणे सहन करावे लागतात, लोकांचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं लागतं. स्वतःच्या नवऱ्याला भाकरी वाढायला ताटामध्ये टाईम देखील राहत नाही. एवढं माझ्या कविता ताईने केलेलं आहे. त्यावेळेस हा मळा फुललेला आहे, उग नाही. संत या जगाला हवे सद्गुरु माऊली, भक्तांच्या हृदयात वसली. सद्गुरु माऊली भक्तांच्या हृदयात वसली. संत या जगाला हवे, संत या जगाला, संत या जगाला हवे, संत या जगाला. जगद्गुरु शिवाचार्य हवे या जगाला, जगद्गुरु शिवाचार्य हवे या जगाला. संतगुरु शिवाचार्य हवे या जगाला, संतगुरु शिवाचार्य हवे या जगाला, संतगुरु शिवाचार्य हवे या जगाला. अंगावरी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आजही करण्या कल्याण. अंगावरी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आजही करण्या कल्याण. जय हो. बोला टाळ टाळ. विचार करा, फक्त सद्गुरु माऊली टाळ आणि संगीत देत राहा. विचार करा, सद्गुरु माऊलींनी फक्त आपल्याला एक शिकवलंय की अंगावर भगवे वस्त्र घातले आणि भगव्या शब्दाचा अर्थ सद्गुरु माऊलींनी आपल्याला दाखवून दिला. आणि भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, व म्हणजे वासना रहित. सद्गुरु माऊली जवळ भय नसतं, सद्गुरु माऊली वासना रहित असतात. आणि सद्गुरु माऊली या तिन्ही वासनेच्या पलीकडे असतात. सद्गुरु माऊली गर्व रहित असतात, वासना रहित असतात. त्या सद्गुरु माऊलीला शरण गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपला देह गुरुच्या कामी पडत नाही, जोपर्यंत आपला देह गुरुच्या चरणावर जात नाही, तोपर्यंत या देहाला देह पण येत नाही. आशाला असा मासाचा गोळा राहतो, पण याला पिंड स्थल प्राप्त होत नाही. म्हणून या सद्गुरु माऊलीच्या चरणावर प्रत्येकानं गेलं पाहिजे. अंगवरी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आजही करण्या कल्याण. त्यागिले त्यांनी माया मोहाला, त्यागिले त्यांनी माया मोहाला. जगद्गुरु शिवाचार्य हवे या जगाला, जगद्गुरु शिवाचार्य हवे या जगाला. संत विचार करा, त्या सद्गुरु माऊलींनी स्वतः त्याग केला आणि त्याग करून या मळा फुलवला. टाळ टाळ आणि संगीत. विचार करा, सद्गुरु माऊलींनी आपला स्वतः त्याग केला आणि त्याग करून माया विकार दूर करून मठ बांधिले निरंजनी. बघा, विचार करा, माया विकार दूर केलं, मायेला दूर केलं. आईला आई म्हणले नाही, वडिलाला वडील म्हणले नाही, फक्त माझ्या भक्तामध्ये त्यांनी आई वडिलांना पाहिलं आणि त्या सद्गुरूंनी स्वतःचे माया विकार दूर केले. माझ्या सद्गुरु माऊलींनी प्रत्येक भक्ताचं हित बघितलं. माझ्या सद्गुरु माऊलींनी सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि माझ्या सद्गुरु माऊलींनी भक्ताचा मळा फुलवला. त्यागिले त्यांनी हो माया मोहाला, त्यागिले त्यांनी हो माया मोहाला. जगद्गुरु शिवाचार्य हवे या जगाला, जगद्गुरु शिवाचार्य हवे या जगाला. जगद्गुरु शिवाचार्य हवे या जगाला, जगद्गुरु शिवाचार्य हवे या जगाला. चंदनाप्रमाणे देह झिजवूनी, शिवभक्ताचा कोमला फुलवूनी. चंदनाप्रमाणे देह झिजवूनी, शिवभक्ताचा कोमला फुलवूनी.
आसनवर बसलेले असतात, गुरूंना सुद्धा खूप दुःख असतं, स्वतःचा देह चंदनाप्रमाणे उघडून दुसऱ्याला सुगंध देण्याचं काम करतात, त्यांना सद्गुरू माऊली म्हणतात, त्यांना सद्गुरू माऊली म्हणतात. अशा सद्गुरू माऊलीला शरण गेलं ना, आपला जन्माचं, आपलं चंदनासारखं, आपलं आनंदीमय सुगंधमय वातावरण जर कुणाच्या कृपेनं होत असेल तर फक्त आणि फक्त गुरुच्या कृपेनं होतं. म्हणून चंदनाप्रमाणे देह जिजवणे, शिवभक्ताचा हो मला फुलवणे. त्यागिले त्यांनी हो माय मोहाला, त्यागिले त्यांनी हो माय मोहाला. जगद्गुरु शिवाचार्य हवे आज गावा, जगद्गुरु शिवाचार्य हवे आज गावा, जगद्गुरु शिवाचार्य हवे आज गावा. संत या जगाला हवे, संत या जगाला हवे, संत या जगाला, जगद्गुरु शिवाचार्य हवे आज गावा. सोडून निघाल्या. हिमालय महाराजाने पार्वतीला धरलं आणि रडायला सुरुवात केली. पार्वती पार्वती पार्वती, उद्यापासून माझी पार्वती माझी घरी नसणार आहे. ही पार्वती माझी उद्यापासून मला बघायला मिळणार नाही. हिमालय राजानं पार्वतीला छातीशी धरलं. सगळ्यात महत्वाचं एक सांगू का तुम्हाला, बापाचा रोल जीवनामध्ये फार महत्वाचा असतो. तुमच्या आयुष्यामध्ये बापाचा रोल फार महत्वाचा आहे. आता माझ्या माया बहिणींनो तुम्हाला एक सांगू का, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत बापाला भेटा, बोला, गळ्याला पडा, मिठी मारा. एकदा का बाप गेला की आपण या मातीमधून त्या बापाला आणू शकत नाही. तो त्या बापाला आणू शकत नाही, त्या बापाला उठवू शकत नाही. तुम्हाला सांगू का, बापाचा रोल एवढा मोठा असतो ना जीवनामध्ये. बाप म्हणजे काय आहे तुम्हाला सांगू का, बाप म्हणजे घराचा छत आहे. आई घराचा पाय आहे तर बाप घराचा छत आहे. आणि विचार करा, या बापासाठी आपण फक्त एक फोन करू शकत नाही. प्रत्येक माझ्या माईनं जायचं आणि बापाला घट्ट मिठी मारायची, कारण फक्त एकच या दुनियामध्ये अशक्य आहे, बाकी सगळं शक्य आहे. बाकी सगळं पैशानं घेता येतं, पण किती जरी पैसे असले आणि बाप जर आपला जिवंत नसला ना, माय त्या बापाला मिठी मारता येत नाही. स्वतःचा अनुभव सांगते, स्वतःचा अनुभव सांगते मी, त्या बापाला मिठी मारता येत नाही. म्हणून बाप आहे तोपर्यंत बापाला खसखटून मिठी मारायची. कुठलीच माझी माय जेवायला मिळत नाही म्हणून माहेरमध्ये जात नाही. आताच्या माझ्या माईला काम आहे म्हणून माहेरी जात नाही, तर माहेरमध्ये गेलं ना, फक्त 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 देव म्हणजे बाप आणि आत्मा म्हणजे स्वतःचं ईश्वर प्रतिबिंब म्हणजे आई, त्या आईला आणि वडिलाला भेटण्यासाठी जाते. तुम्हाला सांगू का, आत्ताच माझ्या आईचा फोन झाला, बाळा तुझ्या तब्येतीची काळजी घेतीस का लेकरा, किती तू पळापळ चालू आहे, तुझी किती धावपळ चालू आहे, तुझ्या तब्येतीची काळजी घे. आत्ता एवढ्यात फोन झाला, तुला मला बोलायला वेळ नाही बाळा, तुझ्या मागं किती अडचणी आहेत मला लक्षात यायला आहे. कारण की सकाळपासून आपल्या सगळ्यांचं ऐकता ऐकता माझ्या आईला 4 दिवस झाला माझा फोन नाही. त्या स्टेटसवर आई बघते, इकडं आहे तिकडं आहे तिकडं आहे. त्यावेळेला आमच्या आईनं सांगितलं, लेकरा सगळं बाजूला कर आणि अगोदर 2 घास खा. आई तुझ्यासारखीच माया करणारे या खमसवाडीमध्ये मला मिळालेत ग. मी काय खावं काय नको ते बघणार मला घर मिळाले ग. आई इथल्या महिला खूप मयाळू आहे, खूप मयाळू आहे. तुझं प्रतिबिंब आहे अगं, तुझं प्रतिबिंब आहे. इतक्या मया करणारे मला माता भगिनी मिळाल्यात. विचार करा. तुम्हाला खरं सांगू का, उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखवी ना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रे, लय अवघड हाय गड्या
जगाया बाप रे. विचार कर, बाप कळायला फार मन मोठं लागतं बरं का. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलो, प्रत्येक माऊलीच्या चरणाला स्पर्श करून सांगते मी, प्रत्येक माऊलीला चरणाला स्पर्श करून मी बोलते. मला कुणाला हिनवायचं नाही, मला कुणाच्या मनाला दुःख द्यायचं नाही, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही. पण सत्य परिस्थिती सांगते, यातल्या अर्ध्या महिला आपल्या बापाच्या विरोधात कोर्टामध्ये उभ्या आहेत. अर्ध्या महिला आपल्या भावाच्या विरोधात उभे आहेत. का हो? कशासाठी? कशासाठी ग माझ्या मायानं, कशासाठी? फक्त त्या जमिनीचा एक तुकडा, त्या जमिनीच्या एका तुकड्यामध्ये माझी माय आपल्या भावाच्या विरोधात आहे. ज्या भावानं आपल्याला काय हवं नको ते बघितलं, जो भाऊ आपला वडिलाप्रमाणे आहे, त्या भावाच्या विरोधात माझी माय आहे इथली. विचार करा. तुमच्या पायाला हात लावून बोलते मी, अगदी तुमच्या भावना दुखवायचं मला काही माझा अर्थ नाही. पण ही शिव महापुराण कथा सांगते, आपल्या बापाला जर आपण दुखवलं ना, तर त्या मंदिरातला भगवंत कधी तुमची पूजा घेत नाही बरं का. त्या मंदिरातला भगवंत कधीच तुमची पूजा घेणार नाही. त्या देवानं, त्या भगवंतानं सांगितलंय, ऑलरेडी मी तुमच्या आयुष्यामध्ये आहे, फक्त तुम्ही मला ओळखा. हो, तुम्ही मला ओळखा, तुम्ही मला ओळखा. कष्ट जाणून घ्या. का? फार अवघड आहे. तुम्हाला सांगू का, मी कधी माहेरमध्ये गेलं ना, तर कधीच मी घरात पाऊल टाकत नव्हते. पहिलं दारात उभा टाकून अगोदर माझ्या बापाला मिठी मारायची मी, आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा मी. तो बाप माझा दूर गेला, तो बाप इतका दूर गेला की त्याला मी पुन्हा आणूच शकत नाही, इतक्या दूर गेला. आजही मी माहेरमध्येच गेलं ना, तर मी पहिल्यांदा त्या झाडाजवळ उभा टाकलं की एक स्वतःला अनुभूती घेते की ते तिथंच उभे आहेत, ते तिथंच उभे आहेत. खरं सांगू का, मी कीर्तनकार नाही, मी कथाकार नाही, मी कुठं आळंदीत शिकायला गेले नाही, मी कुठल्या संस्थेचा विद्यार्थी नाही, मी काही नाही. माझ्या बापानं घडवलेला हा दगड आहे, दगड. माझ्या बापांनी मला घडवलं. बोट पारायणापासून 5वी पासून माझ्या बापांनी मला एका ओळीवर बोट फिरवण्याचं जर काम करू केलं असेल तर माझ्या बापांनी केलं. तुम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगते, माझे वडील पूजा अर्चा करणारे, भारुडामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला असणारे कथाकार, कीर्तनकार माझे वडील. त्या वडिलांची परंपरा चालवण्याचा माझा छोटा प्रयत्न आहे. मी कथाकार नाही, मी कीर्तनकार नाही, काही नाही. बालपणापासून माझ्या वडिलांनी मला अभ्यासामध्ये रत केलेलं, त्याचं पूर्व पुण्य जे आहे, माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे, माझ्या गुरुची कृपा आहे, माझ्या आईची मला साथ आहे, आणि यामुळं मला हे प्राप्त झालेलं व्यासपीठ आहे. आणखी काही नाही, आणखी काही नाही. महाराष्ट्रामध्ये 2-3 रात्री कथाकाराचे मला फोन आले, ताई तुम्ही एवढा अभ्यास कुठं केलाय, ताई तुम्ही एवढा अभ्यास कुठं केला. अहो ते आता संस्था नाही राहिली म्हणलं, ती प्रतिमा आता नाही राहिली. ज्याच्याजवळ मी अभ्यास केला तो माती आड गेला निघून. फक्त त्याच्या आठवणी माझ्या जवळ आहेत, आणि त्या आठवणी आणि माझ्या बापाचा आशीर्वाद घेऊन मी महाराष्ट्रामध्ये कथा करण्यासाठी निघाले. मी आणखी सगळ्याला सांगत असते, मी कथाकार नाही, कीर्तनकार नाही, तर मी फक्त माझ्या बापांची परंपरा चालवण्याचा माझा छोटा प्रयत्न आहे, आणखी काही एक नाही. विचार करा, विचार करा. मला असे साधू संत जीवनामध्ये आले आणि सहज ज्ञान देऊन गेले. कोणी आले पंचीकरण सांगून गेले, कोणी आले विचार सागर सांगून गेले, कोणी आले चंद्र उदय सांगून गेले, कोणी आले परमरहस्य सांगून गेले, कोणी आले शिव महापुराण देऊन गेले, कोणी आले गणेश पुराण आणून दिलंय, कोणी देवी भागवत आणून दिलं. ताई तुमच्या मुखातून ऐकायचं, ताई तुमच्या मुखातून ऐकायचं. पहिल्यांदा मी त्यांना हात जोडला, दादा मी कुठल्या संस्थेत गेले नाही शिकायला, तर फक्त आणि फक्त माझ्या वडिलांचं नाव चालवण्यासाठी, वडिलांची परंपरा चालवण्यासाठी माझा छोटा प्रयत्न आहे.
शिव ऐक्य पंचाक्षरी स्वामी आजही मला वाटतात की इथं कुठंतरी कथेमध्ये बसून ती माझी व्यथा ऐकत आहेत। आजही मला वाटतं की समोर बाबा बसले, त्यांच्या रूपामध्ये माझे वडील इथं बसलेले आहेत आणि ते एक शब्द न शब्द ऐकतात आणि ढसाढसा मनामध्ये रडतात, माझं लेकरू काय कौतुक सांगते असं मला स्वतःला प्रचिती येते। आणि हिमालय राजा सुद्धा तसंच रडू लागले, तसंच रडू लागले हिमालय राजा। आज सासरी जात लाडाची लेक, आज सासरी एकुलती एक लेक दिली सासरी, चालली सासरी लाडाची लेक। सासरी निघाली आणि शिव परमात्म्याने पार्वती मातेला सोबत घेतलं आणि कैलासाला निघाले। कैलासाला निघाले शिव आणि पार्वती, कैलासामध्ये आगमन झालं। 33 कोटी देवांनी फुलांचा वर्षाव केला। विचार करा, जगाची जननी, अखिल ब्रह्मांडाची जननी पार्वती माता कैलासावर आगमन झालेले। पार्वती माता कैलासावर आलेले आहेत आणि पहिल्यापासूनची एक रीत आहे, घरामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या स्वयंपाक घरामध्ये, आपल्या नवीन सुनेने आपल्या चुलीची नाही तर आता गॅस आलेला आहे, गॅसची पूजा करावं आणि घरामध्ये पहिल्यांदा गोडधोड काहीतरी बनवावं आणि आपल्या मोठ्या घरातील आदरणीय व्यक्तींना द्यावं आणि तो आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, अशी रीत आहे आपल्या घराची, आपल्या ह्या परंपरेची, हिंदू संस्कृतीची। मग हिनं गोडधोड करावं आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्या मागचा अर्थ असतो की घरातल्या माणसाचे मन जर जिंकायचे असतील ना, सासरवासीन सुनांनी, ताई, घरातल्या माणसाचे मन जर जिंकायचे असतील ना तर फक्त पोटापासून जिंकावे लागतात आणि म्हणून गेलं की पहिल्यांदा गोडधोड खीर करावी लागते। शिव परमात्म्यासाठी पार्वती मातेने खीर केली, शेवयाची खीर केली। महाराज आज आमच्या रेखाताईने सुद्धा केली। कसं त्यांना कळालं, कोणाला माहिती सांगितलं नव्हतं तरी त्यांनी केली। शिव परमात्म्याला खीर अतिशय प्रिय आहे, शेवयाची खीर अतिशय प्रिय। शेवाई हे आपल्या इथं आपल्या शिदोरी बरोबर सुद्धा दिली जाते, एवढी प्रिय आहे शेवयाची खीर। आणि शेवयाची खीर केली आणि पार्वती मातेने खीर शिव परमात्म्याला वाढायला सुरुवात केली। शिव परमात्म्याला एवढी खीर आवडली, एवढी खीर आवडली, शिव परमात्म्याने माता पार्वती पुढं कठोरा पुढं करावं आणि पार्वती मातेने वाढावं, पुन्हा शिवांनी खावं, पुन्हा कठोरा पुढं करावं, पुन्हा पार्वतीने वाढावं। पार्वती मातेला इतका आनंद झाला आणि शिव परमात्म्याने आनंदाच्या भरामध्ये पार्वती मातेला अन्नपूर्णा ही पदवी प्राप्त करून दिली। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। माता अन्नपूर्णा, पार्वती मातेला पदवी मिळाली आणि अन्नपूर्णा, जगाला अन्न पुरविणारी अन्नपूर्णा माता। हे काशीमध्ये विराजमान मंदिर आहे। शिव परमात्म्याचं दर्शन घेतलं, विश्वनाथाचं दर्शन घेतलं की अन्नपूर्णेचं दर्शन घ्यावंच लागतं। घेतलं की नाही कधी? घेतलं ना? अन्नपूर्णा, अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा दुर्गा देवी, सर्व देवा अन्नपूर्णी आहे की नाही? काळ भैरव दंड पाणी, किती सुंदर सांगितलं। भैरवनाथाचं मंदिर आहे तिथं,
अष्टभैरव आहेत, 8 भैरव आहेत, त्यामध्ये तिथे एक भैरवनाथाचं मंदिर आहे आणि अन्नपूर्णा सुद्धा आहे. विचार करा. आणि जे पार्वती माता आनंदून गेली. प्रत्येकाला जर अन्नपूर्णा व्हावं वाटत असेल तर आपल्या घरामधला स्वयंपाक करत असताना अगोदर आपल्या गॅसला किंवा चुलीला भस्म लावलं पाहिजे आणि भस्म लावून आपलं जो भांडा आहे त्याला शिवाय नमः म्हणून भस्म लावलं पाहिजे. आपल्या भाळी भस्म असलं पाहिजे, आपल्या मुखामध्ये शिवाचं नाव असलं पाहिजे आणि मग आपल्या घरामध्ये आपण स्वयंपाक केला पाहिजे. तो स्वयंपाक होत नाही तर तो प्रसाद होतो. प्रसाद खाणारा सुद्धा तृप्त होतो. जसं खावं अन्न तैसं गाय गुण. जसं अन्न खाल्लं ना तसे विचार चलत असतात. अन्न जर शुद्ध आणि पवित्र असेल तर आचार शुद्ध असतात, विचार शुद्ध असतात, आपल्या डोक्यामध्ये शुद्धता येते, अंतःकरण शुद्ध होते. एवढंच नाही तर आपली वर्तणूक सुद्धा शुद्ध होते. अन्न जर अपवित्र असेल ठिकाणचं, तुम्हाला सांगते धाब्यावर जर गेलात तर तुम्हाला ते अन्न कोण चांगलं देत असेल? काही जणांचं म्हणणं असतं, ताई आम्ही तुमचा प्रसाद बनवतो, तुम्ही घरी या. आम्ही प्रसाद कुठेही घेतच नाही महाराज. कुठले शिवाचार्य असतील किंवा आम्ही असाल, आम्ही प्रसाद कुठंच घेत नाही. ताई आम्हाला खाऊ घालण्यातच तुमचा काही आनंद आहे. जे नको ते करण्यात फार आनंद आहे, फार आनंद आहे. प्रसाद नको म्हणले नाही होते, करतोच 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 करतोच. मग आता काय नाविलाज आहे, द्या बाबा द्या बाबा. आता काय करा मग? तुमच्या घरातला एक तांब्या उचलून न्यायची आमची बुद्धी होती. तुम्हाला सांगतो फार अवघड असतं. जसं खावं अन्न. एका गावामध्ये एक महाराज आले. महाराज आल्यानंतर महाराज दररोज चालत जायचे. कुठंतरी गावाच्या मंदिरात बसायचे, काहीतरी आपलं कोरडा शिदा मागायचे, तिथंच आपलं चूल मांडायचे, तिथंच आपलं भात करून खायचे, आपलं भात खायचे आणि पुढच्या प्रवासाला निघायचे. पण एक माऊलीने हट्ट धरला. महाराज असे किती एक महाराज बघितलेत म्हणले मी, आमचे जीवन गेले, तुम्हाला आमच्यात यावं लागते. मी म्हणलं माय मी कुठं, आता मी नाही, माझं नाही सांगत. महाराज म्हणले आम्ही कुठं नाही खातो, कुठंही नाही खात माऊली, तुम्ही कोरडा शिदा द्या ना. ते म्हणले तुम्हाला काही माहित नाही, गपचूप गुन्हा नाही या होगा, घरी या प्रसाद घ्या. महाराज घाबरले ना. महाराज घरी गेले, स्नानपूजा केली, इष्टलिंग पूजा केली आणि महाराजांनी प्रसाद खाण्यासाठी सुरुवात केली. महाराजांनी प्रसाद खाल्ला. महाराजांनी प्रसाद खात असताना त्या माऊलीचं लक्ष महाराजांच्या चेहऱ्याकडे गेले. महाराजांचं तेज इतकं तीक्ष्ण होतं, महाराजांचं तेज एवढं तीक्ष्ण होतं की महाराजांच्या डोळे घालून बोलणं सुद्धा कठीण होतं, एवढं तेज तीक्ष्ण होतं. त्या माऊलीचं लक्ष गेलं. त्या माऊलींना सांगितलं, महाराज माझ्याबरोबर विवाह करा ना, महाराज माझ्याबरोबर विवाह करा ना. महाराजांनी सांगितलं, माय तू विवाहित स्त्री आहेस, मी एक संन्यासी माणूस आहे, मी एक संन्यासधारी वेशधारी माणूस आहे, माझ्याबरोबर विवाह करण्याचा तुझा हट्ट का? महाराज मला तुमचं तेज खूप आवडलं महाराज, मला तुमच्याबरोबर विवाह करायचा आहे. महाराज काही करा पण मला तुमच्याबरोबर विवाह करायचा. त्या महाराजांनी सांगितलं, माय तुझा नवरा आहे ना, एका मिनिटात नवऱ्याला मारून टाकते म्हणली, पण मला तुमच्याबरोबर लग्न करायचं. एका मिनिटात तिनं दगड उचलला, नवऱ्याच्या डोक्यात घातलं आणि त्या नवऱ्याला मारून टाकलं. नवऱ्याला मारून टाकलं आणि नवरा तिथं कोसळून पडला. आता तरी महाराज माझ्याबरोबर लग्न करा. महाराजांनी सांगितलं, बाई ज्या नवऱ्यानं तुझ्यावर आतोनात जीव लावला, ज्या नवऱ्यानं तुझ्यावर प्रेम केलं, ज्या नवऱ्यानं स्वतःच्या जीवाला कधी खाल्लं नाही पण माझी बायको माझे मुलं म्हणत गेला आणि त्याची तुला भीड पडली नाही बाई, तू त्याला एका सेकंदात मारून टाकलीस तर माझ्यासारख्याचं काय खरंय, तू माझा आताच घात करशील. महाराजांनी जे धोतर धरलं, जे खिडकीतून उडी हाणली, जे पळायला सुरुवात केली, महाराज कुणाला ऐकायला तयार नाही. हिनं मोठ्यानं बोंबलली, वाचवा 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 वाचवा, हा महाराज पळत आहे, तो माझ्या नवऱ्याचा खुनी, त्याला धरा आणि चावडीत बांधून आणा. त्याला धरलं, चावडीत बांधून आणण्यासाठी त्याला धरलं. चौचौघ पळाले. लोकांना आजकालच्या काही खरं काही खोटं काही गरज नाही. महाराज स्त्री होती, तिचं सत्य असं वाटलं, पळत गेले आणि पळत जाऊन त्या महाराजांना धरल्याबरोबर आणलं, चावडीत आणून एका खांबाला बांधलं आणि बांधल्यानंतर सांगितलं, माय तुझ्यावर अन्याय झालाय, तुझा नवरा यानं मारून टाकलाय का? हो माझा नवरा यानंच मारून टाकलाय, माझा नवरा यानंच मारून टाकलाय. मग तुला काय करायचंय? मी याचे हात तोडणार आहे, फक्त मला ह्याचे हात तोडण्यासाठी 2 हातात 2 तलवार द्या. होतास वनामध्ये तपश्चर्या करत होतास, तपश्चर्या करत असताना तिकडून एक गाय पळत आली आणि गाय पळत गेली. तिच्या मागं कसाब होता, तो हातामध्ये तलवार घेऊन त्या गायीचा जीव घेण्यासाठी त्या गायीच्या मागे पळू लागला. गायीनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते
गाय धावू लागली, कसा मागे धावू लागला, गाय पुढे धावू लागली, कसा मागे धावू लागला, गाय पुढे धावू लागली. आणि बघता 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 गाय जीव वाचवण्यासाठी अदृश्य झाली. त्यावेळेला तू सांगितलास की गाय या दिशेनं गेली, गाय या दिशेनं गेली, गाय या दिशेनं गेली, म्हणून त्या महिलेनं तुझे हात तोडून टाकले. विचार करा, म्हणून या महिलेनं तुझे हात तोडून टाकले. ती महिला दुसरं तिसरं कुणी नसून अगोदरच्या जन्मातली गाय आहे. आणि तू साधू आहेस आणि तिचा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो कसाब आहे. कसाब होता म्हणून तुझ्याच हातानं तू त्याला मारून टाकलीस. त्याचं प्रारब्ध होतं, त्याचं गेल्या वेळेचं पाप शिल्लक होतं, म्हणून तुझ्या हातानं तो मेला. आणि दुसरी गोष्ट, या साधूच्या हाताने गुन्हा केला. म्हणून सांगते, एखाद्या वेळेस जर वेळ आली ना, एखाद्या वेळेस जर वेळ आली ना, स्वामी विवेकानंदाला एकानं विचारलं, महाराज तुम्ही एखाद्या तरी अदृश्य माणसाला एखाद्या ह्याला बघितलं का? तो महाराजांच्या समोर होता. महाराजांनी सांगितलं, ज्यांनी बघितलं त्यांना बोलता येत नाही आणि ज्यांना बोलता येतं त्यांना बघितलं नाही. पण महाराजांनी सांगितलं नाही. कधी कधी खोटं बोलू नये, खोटं बोललेलं पाप होतं. पण महाराजांनी सांगितलं, ज्यांनी बघितलंय ना त्यांना बोलता येत नाही. म्हणजे डोळ्यानं बघितलं, डोळ्याला बोलता येत नाही. कानांनी बघितलं नाही, त्याला सांगता येत नाही. मी काय सांगू? कधी कधी कोणाच्या चाड्या चपाट्या करतात. विचार करा, आपल्याला किती पाप भोगावं लागत असेल, आपलं काय होत असेल. कधी विचार केलाय का? कुणाची माहिती नसताना आपण बोलतो तर आपल्याला काय पाप फेडावं लागत असेल. किती विचार करा. स्त्रीवर अत्याचार करतात, लहान लहान मुलींवर अत्याचार करतात, त्यांना काय भोगावं लागत असेल. एवढ्याचं एवढा आहे तर तेवढ्याचं केवढं आहे. विचार करा, जरा विचार करा. विचार केला पाहिजे. आणि विचार करा, कुणाचा साधूचा संताचा अनादर नाही झाला पाहिजे. पार्वती माता कैलासामध्ये आनंदून राहत आहेत. तारकासूर नावाचा राक्षस सगळ्या देवादिकांना भक्ती करू देत नाही, ऋषी मुनींना भक्ती करू देत नाही, साधू संतांना भक्ती करू देत नाही. तारकासूर सगळ्या देवांचं जगणं मुश्किल करून टाकलं. इंद्राचं राज्य गेलं. इंद्राचं राज्य हमेशा जायचं बरं का? स्वगुरूचा अपमान इंद्र करी आवर्जून तेने तयावरी कोप झाला गुरुचा अमाप. अहो, इंद्रांनी स्वतःच्या गुरुचा कधी मान केला नाही, अपमान करत गेला. आणि जो स्वतःच्या गुरुचा अपमान करतो त्याची संपत्ती जात असते, त्याची संतती नीट निघत नसते. म्हणून आपल्या मुखातून आपल्या गुरुला कधीही वाईट, आपल्याच काही कुठल्याच गुरुला कधीच वाईट बोलू नका. शक्य असेल वाईट बोलणाऱ्याला थांबवा, शक्य नसेल तर आपण तिथून निघून जा. कशाला लोकांच्या पापात भागीदार बनायचं? नकोच, काही नको, पापात भागीदार नको. इंद्राचं राज्य गेलं. इंद्र देवाला शरण आले, देवा काहीतरी करा ना, काहीतरी करा ना, काहीतरी करा ना, काही करा आणि तुमचा पुत्र जन्माला आणा. त्यावेळेला सांगितलं, बिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी. बिल्ली भवानी पण शिव ब्रह्मचारी आहे. मग विचार करा, त्या शिव परमात्म्याचं वीर्य नदीमध्ये पडलं. नदीमध्ये पडून ते सप्त ऋषींच्या पत्न्या स्नान करत होत्या. त्यामध्ये अरुंधती आली आणि ती अरुंधती वर येऊन अग्नीमध्ये तापत बसली. 6 जणी स्नान करत होत्या. 6 जणीमध्ये त्या पोटामध्ये वीर्य गेलं आणि 6 जणी गर्भिणी झाल्या. 6 जणी गर्भिणी झाल्या, पण शिव परमात्म्याचं वीर्य त्यांना सहन होत नव्हतं. त्यांनी काय करावं असा विचार केला आणि ते वीर्य घेतलं, अग्नीमध्ये टाकून दिलं. अग्नीमधून ते वीर्य वाढत वाढत गेलं. त्या अग्नीला सुद्धा ते वीर्य सहन होईना. ते वीर्य उचललं, क्रौंच पर्वतावर टाकून दिलं आणि क्रौंच पर्वतावर ते गर्भ वाढत वाढत गेला. त्यामधून अतिशय सुंदर तेजस्वी असणारा पुत्र जन्मला. ज्या पुत्राला 6 मुख आहेत, ज्याचं नाव षडानन आहे, असा पुत्र जन्मला. त्याचं नाव कार्तिक स्वामी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. रात्री गो यमुना काठी
शोक पौर्णिमेला वीरशैव झाले गोळा शोक पौर्णिमेला वीरशैव झाले गोळा भजन करीतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज महाशिवरात्रीला जमला मेला साधू संत झाले गोळा महाशिवरात्रीला जमला मेला साधू संत झाले गोळा भजन करीतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो भजन करीतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शिवदास माने ऐशान गुरुमाऊलीचे भजन करा
पर्वतावर जन्म घेतला आणि त्याच बरोबर कार्तिक स्वामी इतकं तेज आहे, इतकं तेज आहे, इतकं तेज आहे कार्तिक स्वामीचं. नारद मुनींनी पाहिलं क्रौंच पर्वतावर एवढा तेजस्वी बालक ज्याला 6 मुख आहेत, तो षडानन हा क्रौंच पर्वतावर कसं काही बरं एवढं सुंदर याचं तेज. त्यावेळेला नारद मुनींनी विचारलं एवढा तेजस्वी पुत्र कुणाचा? त्यांनी सांगितलं हा अग्नीचा पुत्र आहे. अग्नीला विचारलं एवढा तेजस्वी पुत्र तुमचा? त्यांनी सांगितलं मला माहिती नाही, गंगेनं हे 6 जणीचं वीर्य याच्यामध्ये टाकलं आणि हा पुत्र आहे. गंगेला विचारलं तुझ्यामध्ये हे वीर्य कुठलं आलं? तिनं सांगितलं हे वीर्य म्हणजे शिव परमात्म्याचं आहे. नारद मुनीला कळालं एवढा सुंदर एवढा तेजस्वी ज्याचं तेज बघितलं तर खरंच बघायला गेलं तर कुमार कार्तिकेयाचं तेज काही वर्णन करता येत नाही. कुमार कार्तिकेयाला षडमुख आहेत, 6 मुखाचा असा पुत्र शिवाचा आणि क्रौंच पर्वतावर जन्मला. पार्वती मातेला सांगितलं हा तुमचा पुत्र आहे. पार्वती मातेला आनंद झाला. पार्वती माता क्रौंच पर्वतावर निघाल्या कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी. कार्तिक स्वामीला नेण्यासाठी शिव परमात्मा आणि पार्वती माता क्रौंच पर्वतावर निघाले. क्रौंच पर्वतावर जाऊन पोहोचले आणि सांगितलं बाळ अरे आमचा पुत्र हा षडानन नाही, आमचा पुत्र हा षडानन नाही. कुमार कार्तिकेयाला सर्व हकीकत सांगितली आणि कार्तिक स्वामी कैलासावर निघण्यासाठी तयार झाले. कार्तिक स्वामी कैलासावर शिव परमात्म्यासोबत पार्वती मातेसोबत निघाले. पाणी प्या, तहान लागली, पाणी प्या. आताच तुम्ही पावलं खेळात, पाणी प्या. पण जरा एकाग्र चित्तानं थोडं लक्ष द्या. आता उद्याचा दिवस शिव महापुराण कथा आहे. परवाच्या दिवशी तुम्ही या म्हणलं तरी आम्ही येणार नाहीत, थांबणार सुद्धा नाहीत. त्याच्यामुळं 2 दिवस शिव महापुराण कथा अगदी लक्षपूर्वक ऐकायची. आपापसात जरा कमी बोलायचं आणि जरा इकडं लक्ष द्यायचं. हर हर महादेव, हर हर महादेव. आपल्या कथेमध्ये कोणी झोपी जाते मला असं तर वाटत नाही, कारण सगळे एकदम टवटवीत 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 गुलाबाचे फुलं आहेत. कोणी झोपी जात नाही. झोप म्हणलं एखादा तरी बघते मी कथेमध्ये कोणाचा डोळा झाकते का, पण कोणाचाच नाही डोळा झाकत. कसलीच झोप नाही. असं माझ्याकडं बघतात, असं माझ्याकडं बघतात की ताईने शिव महापुराण कथा आजच सांगून टाकावी, इतकं माझ्याकडं बघतात. पण खरंच सुंदर तुमचा भाव खूप सुंदर आहे. अतिशय सुंदर ही शिव महापुराण कथा खामसवाडी ग्रामस्थामध्ये तुम्हाला पंचलिंगेश्वर भगवंताच्या एकदम बाजूला बसून ऐकायला मिळते. चंचुलेचा उद्धार पंचलिंगेश्वराच्या तिथं शिव महापुराण कथा ऐकली म्हणून झाला. तसं आपल्याला सुद्धा या खामसवाडीमध्ये पंचलिंगेश्वर भगवंताच्या 5 पिंडी आहेत, ज्यामध्ये शिव परमात्म्याचा पूर्ण परिवार आहे. शिव आहे, पार्वती आहे, कार्तिक स्वामी आहे, गणपती आहे, अशोक सुंदरी आहे. 5 जण इथं विराजमान झालेले आहेत. शिव आपला परिवार इथं घेऊन थांबलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आपल्याला पूर्ण परिवारासोबत ही कथा ऐकायला मिळते. ही आपलं परम भाग्य, आपलं भाग्य आहे. ही कथा आपल्याला ऐकायला मिळते कार्तिक स्वामीला नेण्यासाठी. आता मात्र तुम्हाला खरंच कळत नाही का दुःखाचा प्रसंग तुम्ही चहा आणून देता? मी तुम्हाला सांगत आहे पार्वती माता निघाल्या, रडायला लागले सगळे. मी माझ्या वडिलाचा प्रसंग सांगते, तुम्ही तिकडे चहा पिता. कुणी दुःखाच्या प्रसंगात चहा पिईल का? मला अजब वाटलं. दुःखातही आपलंच असतं, सुखातही आपण आपलेच आहे, म्हणून तर आपण सुखी नाही. हर हर महादेव, हर महादेव. 3 तासामध्ये आपण बिगर पाण्याचं, बिगर अन्नाचं, बिगर ह्याचं बसू शकतो. विचार करा, आत्ताचे 3 तास आणि रात्री आम्हाला कीर्तन सेवा 3 तास आणि प्रवास 3 तास, असे 9 तास आम्ही बिगर अन्ना पाण्याचं वन फक्त तुमचा उद्धार व्हावा म्हणून फिरत असतो. आम्हाला काही परिवार नाही, काही ह्याच्यातला विषय नाही. परिवाराचं तोंड बघून मला आज 8 दिवस होत आले. आम्हाला काही परिवार नाही यातला विषय नाही, आम्हाला काही पती नाही यातला विषय नाही, आम्हाला काही मुलं नाही त्यातला विषय नाही, आम्हाला काही घर नाही यातला विषय नाही, आम्हाला काही देह नाही यातला विषय नाही, आम्हाला काही मन नाही यातला विषय नाही. आम्ही फक्त तुमचा उद्धार करण्यासाठी इथं आलेलो असतो. तुम्ही आपला आपापसात तुमचा गोंधळ चालू करता. तुम्हाला स्वतः पाण्याच्या बॉटल आणता येत नाहीत का सोबत? तेच अतिशय सुंदर आहे. असे कार्तिक स्वामी क्रौंच पर्वतावर त्यांचा जन्म झाला कार्तिक स्वामीचा. पार्वती माता त्यांना नेण्यासाठी आल्या. कुमार कार्तिकेयाला बघितलं की पार्वती मातेने आनंदाने मिठी घातली. कार्तिकेया आवाज दिला.
कार्तिक स्वामीला सुद्धा मातेच्या गळ्याला पडून जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करता येत नाही. कार्तिक स्वामी निघाले कैलास पर्वतावर. काही गेले आणि देवा कार्तिकेयचा जन्म का झालाय तुम्हाला माहिती नाही. ब्रह्मदेवानी विष्णुदेवांनी सांगितलं, अहो कार्तिकाचा जन्म का झाला तुम्हाला सांगू का. देवाचा साधूचा संताचा जन्म तुम्हाला सुखाचा वाटतो, तुम्हाला खोटं बोलत नाही. हे आसन काट्याचं असतं, फार काट्यावर विराजमान झालेले असतात. दिवस निघाला की संकट, डोळा लागेपर्यंत संकट आमच्या माथ्यावर असतं. एक शेजारीनं आणि एक सासू बोलली तर तुम्ही घर सोडून एका 10 मिनिटात निघता. सासू बोलली की भर पिशवी की हो माहेरला, 5 मिनिटात निघता. कधी विचार केला का साधू संताला गुरुला काय त्रास असतो, कधी विचार केला का. गुरु साधू संत महात्मे काटेच्या आसनवर बसलेले असतात. उठल्यापासून ह्यानं यावं बोलावं, त्यानं यावं बोलावं, त्यानं यावं बोलावं. विचार करा, त्यांच्यासारखी सहनशीलता कोणामध्येच नाही. देवा खुशाल तुमच्या पुत्राला घेऊन तुम्ही बसला, तुमच्या लक्षात यायलंय का जरा तरी. अहो तारकासूर नावाच्या राक्षसाने हा कार केलाय. कुमार कार्तिकेयाचा जन्म का झाला तुमच्या लक्षात येत नाही. देवांनी सांगितलं सगळं लक्षात येते हो, पण माझं लेकरू अजून लहान आहे. काय लहान आहे, त्याचा जन्मच त्याच्यासाठी झाला. कार्तिक स्वामीला युद्धाला पाठवा. 5 वर्षाचं लेकरू युद्धाला जातो, 5 वर्षाचं लेकरू युद्धाला जातं आणि आपलं 4 महिन्याचं लेकरू दूध प्यायला मोबाईल मागतं. किती आपण भाग्यवान म्हणावे लागतात. काय भाग्यवान आहेत आपण. 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या 4 महिन्याच्या लेकराला 15-20 हजाराचं डबडं लागतं. विचार करा, देवाचं लेकरू 5 वर्षाचं तारकासूर नावाचा राक्षस त्याचा युद्ध करण्यासाठी निघतं. देव होण्यासाठी घाव सोसावे लागतात, देव होण्यासाठी घाव सोसावे लागतात. आणि आपल्याला फक्त देवाची प्रगती प्रचिती, साधूची संताची प्रगती प्रचिती दिसते. त्याचे घाव कधी का तुमच्या डोळ्यात दिसत नाही. त्यांनी सोसलेली झळ का तुम्हाला दिसत नाही. ते घडत असताना त्यांनी किती सहन केलं ते दिसत नाही. तुम्हाला सांगू का, कमी वेळामध्ये प्रचिती झाली माझ्या नावाची. मला सुद्धा उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रेखाताई आज कविताताई फार जवळून बघत आहेत, आमच्या मनीषाताई आमच्या अगलावीताई फार जवळून बघत आहेत. मला उठल्यापासून 1000 जणांचे फोन असतात, कथाकाराचे फार फार फोन असतात. ताई कमी वेळामध्ये एवढी प्रचिती कशी झाली कशी झाली. तुम्हाला काय माहिती काय घाव सोसले. ज्यावेळेला 2-2 आणि 3-3 सेवा दिवसाच्या करतात ना, तर आम्हाला 2-2 दिवस भाकरी कशाला म्हणतात माहिती नाही. शेप खा ज्यूस खा पाणी पी असं करून आम्ही 2-2 दिवस अन्न सुद्धा मिळत नाही आम्हाला. इथं येण्याच्या अगोदर 11 दिवस मी 1 टाइम जेवणावर होते, पण कधी कधी तर एकही टाइम जेवण मिळालेलं नाही. त्याग असतो त्याग. त्यावेळेस परमात्मा बुद्धीमध्ये ज्ञान आनंद भरत असतो. सुखी ठेवण्याचं दुसऱ्याला आमच्याजवळ साधन देत असतो. तुम्हाला वाटतं काय यांना उठायचं, ह्याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार करीत हिंडत्यात, इथलं खा तिथलं खा तिथलं खा, हे खा, उठल्यापासून काजू खा बदाम खा. यांना काय झालंय. 6 दिवस पाणी आंघोळीला काढून दे, हे कर, त्यांची सेवा कर. काही थोडं यांच्या सेवेत आहेत का आम्ही. आयतं खातात आणि बोंबलं थिंडतात. यांना काय झालंय. आमच्याच गावात येतात, आमचंच खातात, आमच्याच जीवावर गावात येतात आणि आम्हालाच बोलून रिकामं होतात. तुम्हाला वाटतं, पण खरं सांगू का, फार घाव सोसले हो इथपर्यंत येण्यासाठी. या 5 वर्षामध्ये देवाला देवपणा आणि माणसाला देवपण यायला काय लागतं तेच मला कळालं. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. विचार करा, माझा पुत्र खूप छोटा आहे हो, माझा पुत्र खूप छोटा आहे. पार्वती मातेनं सांगितलं. काही माहिती नाही, ऋषी सारखे ऋषी त्राही त्राही फिरू लागले हो अन्न पाण्यासाठी. अहो तारकासुराने, हिरण्यकश्यप राक्षस, तारकासुर राक्षस, काय भयंकर मधुकैटभ राक्षस, रक्तबीज राक्षस, फार मोठे राक्षस होते. रक्तबीज नावाचा राक्षस, असं त्याला शिव परमात्म्याने वरदान दिलं होतं की त्याचा 1 थेंब जरी जमिनीवर पडला तर 1000 राक्षस उत्पन्न होतील. आणि त्याचा वध माझ्या माता पार्वतीनं केलेला आहे. विचार करा.
खेळ नाही. देवाला देव पण उगा येत नाही. झिजावं लागतं, झटावं लागतं तर देव पण असतं. मग युद्धासाठी कार्तिक स्वामी तयार झाले. कार्तिक स्वामी युद्धाला 5 वर्षाचं लेकरू जे गल्लीत खेळायला गेलं तर आई 10 वाकून बघते, माझं बाळ कुठंय, माझं बाळ कुठंय. एकदा जरी दृष्टी आड झालं तर आईला पाणी मुखामध्ये जात नाही. त्या आईनं मोठं काळीच केलं ना आपलं लेकरू युद्धाला पाठवलं. तिला पार्वती माता म्हणतात. विचार करा, फार मोठं संत साधू संताचं महत्व, देवाचं चरित्र फार मोठं आहे हो, फार मोठं आहे. कार्तिक स्वामी युद्धाला निघाले. माता पार्वतीनं गळ्याशी धरलं. कार्तिक स्वामीला आपली शक्ती दिली, शिव परमात्म्याने शक्ती दिली आणि कार्तिक स्वामी युद्धासाठी छोटं 5 वर्षाचं लेकरू, टुपू 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 5 वर्षाचं लेकरू युद्धाला निघालं. विचार करा, वय काय, कल्पना करा. आपल्या समोर आपलं 5 वर्षाचं मूल आणा आणि लक्षात घ्यात असला थै थै राक्षस त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी जर निघालं, त्या आईचं काळीज काय होत असेल, त्या आईला काय वाटत असेल, त्या आईनं किती मन मोठं केलं असेल, कधी लक्षात आलंय का? आणि कार्तिक स्वामी युद्धाला निघाले. युद्ध केलं. तारकासुरासारखा राक्षस जागी मारून टाकणं. आणि विचार करा, कार्तिक स्वामी त्या सगळ्या राक्षसांना मारून इंद्राचं राज्य इंद्राला दिलं. देवाधिकाला यज्ञ करण्यासाठी, त्या ऋषी मुनींना यज्ञ करण्यासाठी सगळं मोकळं करून टाकलं आणि तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. कुमार कार्तिकेय ज्या वेळेला कैलासावर आले, आनंदाचा क्षण आला. सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केली आणि कार्तिक स्वामी महाराज. आणि कार्तिक स्वामी कोण आहे तुम्हाला एकदा जवळून परिचय करून देऊ का? ज्या वेळेला निजामशाही सुरू झाली त्यावेळेला लिंग घालायला अधिकार नव्हता. त्यावेळेला शिव परमात्म्याने सांगितलं, कार्तिका तुला आता मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यावा लागणार आहे रे. अरे माझ्या कार्तिका, तुला मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यावा लागेल. त्यांनी सांगितलं, कुठं? अरे कळमला शिवलिंग स्वामी आहेत, पार्वती माता आहेत आणि त्यांच्या पोटी तुला अवतार घ्यायचा आहे. लिंगायत धर्माला ग्लानी लागली रे माझ्या कार्तिका. इतिहास वाचा, शास्त्र वाचा. मन्मथ माऊलीचा अवतार म्हणजे कार्तिक स्वामीचा अवतार म्हणजे मन्मथ माऊली आहेत. उग खेळ नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत उग नाव राहत नाही. कार्तिका, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी लागली ना माझ्या बाळा, तुला जावं लागते रे माझ्या बाळा. शिवाचा पुत्र आहे तो, शिवाचा आज्ञाधारक आहे तो. कार्तिक स्वामींनी जन्म घेतला आपल्या कोळम नगरीमध्ये. काय सुंदर मंदिर झाले, काय सुंदर मंदिर झालंय. तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आणि सुंदर असं भव्य दिव्य असं मंदिर झालं. ज्या ठिकाणी पंचबेलाचे झाड आहेत, जसं इथं पंचलिंगेश्वर आहेत, तसं त्या ठिकाणी 5 बेलाचे बिल्व वृक्ष आहेत. त्यामध्ये माझ्या माऊलीचा जन्म झालेला आहे. त्या ठिकाणी माझ्या माऊलींचं मन भव्य दिव्य असं मंदिर आहे. मला गर्व होतो माझ्या माऊलीविषयी सांगत असताना. फार गर्व वाटतो की माझे माऊली मुखातून वर्णन करण्याची सुद्धा मला संधी मिळते. हेच मी माझं परम भाग्य समजते. विचार कर महाराज, एक काळ होता. आता प्रत्येकाला पॉझिटिव्ह 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 ऐकायची सवय आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. पण आजपासून 4 वर्षाखाली पॉझिटिव्ह म्हणलं तर लोक पळून जात होते त्या माणसाजवळ. पॉझिटिव्ह म्हणलं की झुंड पळायचे, त्याला वारा लागू द्यायचे नाहीत. असा एक काळ होता कोरोनाचा. पॉझिटिव्ह म्हणलं की म्हणजे कोणत्या गोष्टीला कधी किंमत येते काही सांगता येत नाही. आता पॉझिटिव्ह गोष्टी ऐका, पॉझिटिव्ह असलं पाहिजे, पॉझिटिव्ह विचार असले पाहिजे. पण एक काळ होता पॉझिटिव्ह ऐकताच लोक झुन त्याच्यापासून पळून जायचे. म्हणजे पॉझिटिव्ह सुद्धा गोष्टी घातिक असतात. हे पार्वती माता सांगायचं आपल्याला विषय. आपल्या लेकराला संस्कार लागले पाहिजे. संस्कार केल्याशिवाय संस्कृती टिकत नाही आणि आई वडिलाचं महत्व हे कळालंच पाहिजे. कार्तिक स्वामी आले आणि आल्यानंतर बरं याच्याही पुढे जाऊन सांगा. आई वडिलाचं महत्व आत्ताच्या जर 70-80च्या माणसाला विचारलं ना, माय काय हवंय का तुम्हाला, फक्त काही सुद्धा हवं नाही, फक्त एकच हवं आहे बघा. काय हो? एकच हवंय. आई
बरी आहेस का आई? जेवलीस का? आत्तापर्यंत म्हणला नसलात ना तर आत्ता म्हणा, एकच म्हणा जाऊन, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझे आई 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 ग, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझे आई 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 ग, विचार करा आई, तुझं बाळ चुकलं ग आई, ये ना ग आई, अगं आई ये ना आई, अगं आई आई, अगं आई आई ग, आई ग, आई ग, आई ग, आई, अगं ये ना आई, अगं माझी आई, अगं ये ना, फक्त माझ्यासाठी ये ग, तुझ्या बाळासाठी ये ग आई, तुझ्या बाळासाठी ये ग आई, तुझ्या बाळासाठी ये ग आई, फक्त तुझ्या बाळासाठी ये ग आई, तुझ्या बाळासाठी ये. हा, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझे आई 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 ग. हर हर महादेव, हर हर महादेव. त्या आईला म्हणा, जवळ जा, तिच्या चरणावर हात ठेवा, तिच्या चरणावर मस्तक ठेवा आणि त्या आईला म्हणा, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई 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 धाई, विचार किती रडतं. आईजवळ जाऊन मस्तक नतमस्तक झालं पाहिजे. महाराज गर्व कुठं करावा, आई वडिलाजवळ नाही, त्या आईला नतमस्तक झालं पाहिजे. कार्तिक स्वामी आईला गळ्याला धरला, आई आई ग, आई 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 करू लागलं. विचार करा महाराज, ज्याला आई नाही ना त्याला आईचं महत्व विचारा. घरामध्ये घर पण जर कुठून भरून येत असेल तर घरामध्ये ती माऊली असते तर आपलं घर. तुम्ही म्हणाल ताई 5 मिनिटात रडवता, 5 मिनिटात हसवता, 5 मिनिटात नाचवता, पुन्हा रडवता, तुमचं काय चाललंय, काय चाललंय काय नेमकं तुमचं? कारण शिव महापुराण कथा सांगते, आनंद घेतला पाहिजे. कलियुगाला आई वडील कळले पाहिजे. किती संतांनी साधूंनी समर्पण केले कळलं पाहिजे. किती देवाधिकांनी समर्पण केले कळलं पाहिजे. कार्तिक स्वामींनी आईला मिठी मारली. आई, ज्या लेकरू 5 वर्षाचं लेकरू युद्धाला गेल्यावरती आई जीवली असेल का? ती आई झोपली असेल का? त्या आईच्या डोक्यात विचार येत असतील, तो राक्षस आणि माझं बाळ, या दोघांचं युद्ध. विचार कर, माझं बाळ कसं युद्ध करत असेल. माझं बाळ 99% इथं माझ्या आया रात्री झोपत नाही, 12ला झोपतात. त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो, पुण्यामध्ये बाळ आहे, माझ्या बाळाने जेवण केलं असेल का? माझ्या बाळानं काय खाल्लं असेल? माझं बाळ झोपलं असेल का? आणि अहोरात्र विचार करते. तिला असतर आई आई आई, अगं आई 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 आई
महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. कार्तिक स्वामी आईची सेवा करू लागले. आईची सेवा करता करता दिवस फार मजेत जाऊ लागले. आईची सेवा करावी, सेवा करावी निर्मळ, 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 सेवा करावी निर्मळ. होय सुखाचा सुखाळ, होय सुखाचा सुखाळ, होय सुखाचा सुखाळ, होय सुखाचा सुखाळ, सेवा निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ. हर हर महादेव. खरं सांगू का, खामसवाडी ग्रामस्थामध्ये आनंद झाला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आणि तो आनंदाचा क्षण आता जवळपास संपत आलेला आहे. उद्या शिवमहापुराण कथेची सांगता आहे, समारोप आहे. आणि या सांगता आणि समारोप आम्ही सुद्धा तुमचा उद्या निरोप घेणार आहोत. आणि तुमच्या गावावरून उद्या आम्हाला निघून परवा सोलापूरला कथा सुरू करायची आहे. आणि या कथेसाठी आम्ही घराकडं सुद्धा जाणार नाहीत. विचार करा, इकडून इकडं, इकडून इकडं, इकडून इकडं, तिकडून इकडं असंच चालू आहे आमचं. या उद्या पंचलिंगेश्वर भगवंताच्या समोर शिवमहापुराण कथा ऐकण्याचं एक वेगळंच फळ आहे. कारण उद्या पहिलीच मन आहे, सुरुवात झाली, सुरुवातीला येणं झालं नाही झालं, एखाद्या वेळेस आपल्याला अडचण असली तर आपला भगवंत आपल्याला समजून घेतो. आपल्या घरी अडचण असेल तर आपल्याला आपला भगवंत समजून घेतो. सुरुवात जरी आपल्याच्याने नाही येणं झालं तर चालेल, मध्यंतरी जर समजा आपल्याला आर्थिक किंवा कसल्या तरी अशा अडचणीमुळे आपल्याला इथं बसता आलं नसलं तरी चालेल, पण शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, प्रसाद रूपी असतो. आणि या शेवटच्या दिवशी एक जरी दिवस शिव महापुराण कथा ऐकली, उद्या म्हणतात, पुढच्या वर्षी म्हणतात, 7 दिवस कुणी देह झिजवून घ्या, बाई पाणी पिऊ देत नाही, चहा पिऊ देत नाही, महाराजांचं फार कडक आहे, आम्ही लास्टच्या दिवशी एक दिवशी कथा ऐकू आणि आम्ही आमच्या घरी जाऊ, तुम्ही ती महाराज आणि ती मंडळ घ्या तिकडंच बघून, त्यांच्याशी आमचं काही घेणं नाही आणि देणं नाही, असं काही व्हायला नको. फक्त अडचणीचा विषय आहे. 7 दिवस जो शिव महापुराण कथा ऐकतो त्याला विविध भागातून फोन येत आहेत की खरंच आम्हाला ताई अनुभव आलेत, अनुभव आलेत, अनुभव आलेत. कारण ती शिव परमात्म्याची कथा आहे, ती आपल्याला आनंद देणारच आहे, आनंदी आहे. फक्त कळमवरून भक्त मंडळ आलेलं आहे. आता एक आपल्याला गीत घ्यायचं आहे आणि त्या गीताच्या नंतर आपल्या शिव महापुराण ही जी 6व्या दिवशीची कथा आहे पंचलिंगेश्वराच्या चरणी समर्पित करायची आहे. त्याचबरोबर जे काही आजपर्यंत झालेली कथा आहे 6 दिवसाची, ते उद्या घेऊन उद्या गणेश जन्म करू. यावेळेसची कथा थोडी जास्तच रंगलेली आहे, कारण जास्त रंगल्यामुळे गणेश जन्म मागच राहून गेला. तर ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही. एकाही ज्योतिर्लिंगाची अजून माहिती सांगितली नाही. कळममध्ये 1-2 ज्योतिर्लिंग सांगत गेलो आणि लास्टच्या दिवशी गडबड झाली. त्यांनी 1 तासात कथा आवरा म्हणले की यावेळेस म्हणलं सांगायचंच नाही, 3 तास कथा करायचीच आहे आपल्याला. त्याच्यामुळं या सगळ्या ज्योतिर्लिंगाची माहिती सांगायचीच आहे आपल्याला. उद्या 12च्या 12 ज्योतिर्लिंगाची माहिती आणि गणेश जन्म लागलीच. उद्या मी दुसरं काही आई नाही, बाप नाही, कोणी नाही सांगणार. उद्याचा तर फार दिवस मायबापाचा महत्त्वाचा आहे, कारण गणपती बाप्पाने आईवडिलाची सेवा केलेली आहे आणि त्यांना या त्रिभुवनाचं सुख प्राप्त झालं. 33 कोटी देवामध्ये पहिला मान प्राप्त झाला. एवढंच नाही, माय बाप शिवशक्ती दोघाचरणी माझी भक्ती, बाप ब्रह्मांडाचा धनी, माय विश्वाची जननी, असं म्हणून चालणारी बुद्धीची देवता गणपती देवता यांची उद्या सर्वोत्तम कहाणी. आणि त्याच नंतर 12 ज्योतिर्लिंगाची माहिती सांगून आपल्या कथेचा समारोप करून कथा उद्या अर्धा तास एखाद्या वेळेस जास्त चालली तर चालेल. तुमचं काय, मला उद्या उपवास पण आहे, दुसरीकडे कीर्तन पण आहे. तुम्ही हो जाते न त्याचे अर्ध्यांगी पार्वती, असा महादेव मोठा जाती न त्याचे अर्ध्यांगी पार्वती, यार माळ्याचे सतीन येडो डोंगरावर नाचते, यार माळ्याचे सतीन
वाजले होते. एकदा बसताना आईच्या हातेला तुकाबाई दिसलाय वाजले होते.